श्री गुरुचरित्र अध्याय 29 मराठी भावार्थ। या अध्यायात श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले आहे। पूर्वी ऋतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता। तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मज्ञानी पृथ्वी तलावर राहत असे। आपले घर, पत्नी, काम, क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता। तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता। तो जटाधारी वल्कले व्याघ्रांबर धार करून सर्वांगी भस्म लावित असे। अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो कौंच अरण्यात आला। तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता, कारण तिथे एक ब्रह्मराक्षस राहत होता। तो नरमास व हिंस्र श्वापदे खात असे। अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला। त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनीचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले। त्याचे सर्व पाप जळून गेले। त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण साक्षात ईश्वर आहात, तरी आपण माझे रक्षण करावे। आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापराशी जळून गेल्या। वामदेवाने त्याची सर्व विचारपूस केली। तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला, आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे। त्यातील दोषही मला दिसले। पतिव्रता, सुवासिनी, विधवा, रजस्वाला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उन्मत्तपणे वागून त्यांचा उपभोग घेतला आहे। या प्रकारे मी मंदांध होऊन साऱ्या देशभर लोकांना फार छळले। इतके क्रूर कर्म करून सुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही। मी विषयासक्त होतो, त्यामुळे मी रोगी झालो। मला क्षयरोग झाला व त्यातच माझे मरण झाले। मला यमदूतांनी नरकात आणले। त्यानंतर त्याने आपल्या पुढील 25 जन्मांची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली। त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको, तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल। तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले। तुमचा महिमा अनुपम आहे। तुम्ही साक्षात ईश्वर आहात, तर आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहात। ब्रह्मराक्षस असे म्हणाला। तेव्हा वामदेव त्याला म्हणाला, हा महिमा माझ्या अंगाला लावलेला भस्माचा आहे। माझे सर्व अंग भस्मांकित आहे, ते तुझ्या अंगाला लावले, त्यामुळे तुला जागृती आली। म्हणूनच कपूर गौर शंकर सर्वांगी भस्म धारण करतात। ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो, त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही। एका कथानकात यमाच्या दूतांना शिवदूत एका मृतात्म्याला घेऊन जाऊ देईनात। तेव्हा यम शिवदूताला म्हणाला, तुम्ही माझ्या सेवकाला का मारले? त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता? हा शिवपुरीत जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून मूढपणे आपण कसे नेता? यमाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले। या प्रेताच्या भाल प्रक्षेपी भस्म लावलेले होते। त्याच्या छातीवर, कपाळावर, दंडावर, मनगटावर भस्म लावलेले होते। मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील? शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लावलेले असेल त्या मानवाला जीव शाश्वत असा कैलासावर आणावा। भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करीत नाही, तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो। वामदेव महामुनींना ब्रह्मराक्षसाला सविस्तर विस्तारपूर्वक सांगितले। तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्याच्या चरण कमलास वंदन केले। विशेषतः गुरूंच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठच। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 29। श्री गणेशाय नमः। नामधारक विनवी सिद्धीसी मागे कथा निरूपिलीसी भस्म महात्म्य श्री गुरुशी उसिले त्रिविक्रम भारतीने। श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मजपुससी एक चित्त करुणे मानसी सावधान एक पा पूर्वापरी कृतयोगी वामदेव मनिजे योगी प्रसिद्धू गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी बृहदारादिवर्जुनी काम क्रोधादि त्वजुनी हिंडत होता महिवरी संतुष्ट नृसिंह से मोनी सहभस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कल व्यग्र व्याघ्राजिना ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत पातला कोंचरण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक
ब्रह्म राक्षस भयानक मनुष्यादी जीवनेक भक्षितसे पर्यसा ऐसा घोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्म राक्षस अवलोकिकत आला धावणी भक्षावया ब्रह्म राक्षस क्षुधाक्रांत आला असे भक्षु म्हणत कराकरा दात खात मुख पसरुनी जवळ आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक दरी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया जवळी राक्षस म्हणे संतोषत ग्रास बरवाला दत म्हणत भक्षावय कांशा बहुत येऊनी धरिला लोंगणी आलंगिता मुनीश्वरासी भस्म लागिले राक्षसासी जाहले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळोनी राक्षस झाला महाज्ञानी जैसे लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय समस्त मिळवी कामना दुर्लभ तत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नर ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनींचा अंगस्पर्श गेली क्षुधा तृषा क्रोश झाला ज्ञानी पर्यसा राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराच्या चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर वामदेव म्हणे तयासी तू कवणाचा कवनवंशी ऐसा घोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाय एकोणी मोनीचे वचन ब्रह्म राक्षस करीन मन विनवी तसे कर जोडून एक त्रिविक्रम मुनिराया म्हणे राक्षस तय वेळी आपणासी ज्ञान झाले सकडी जाती स्मरणानंत काळी पूर्वापार स्वामिया पूर्वजन्म पंचविसी होतो राजा यवन देशी दुर्जय नामा आपणासी दुराचारी वर्तलो जान म्या मारिले बहुत लोक प्रजसी दिदले दुःख श्रिया वारिला अनेक राज्यमध्ये वरुणिया समस्त राजे जिंकोनिया आणिले श्रिया धरोणी एके दिवस भोगुनिया त्या ते ठेविला अंतरगृहासी विप्र होते माझ्या देशी ते जाऊन राहिला आणिक देशी जाऊन आणा त्यांच्या श्रियासी भोगी आपण उन्नतपणे वर्तता येणे परिदेखा व्याधिष्ट झालो यक्षादिका परराष्ट्र राज्ये चालून एका राज्य हारले स्वामिया ऐसे परी आपणासी मरण झाले परियसी नेले दूतीय मपुरीसी मज नरकामध्ये घातले देवांची सहस्र वर्षे देखा 10 वेळा फिरवले एका पितृसहित आपण देखा नरक भोगिले ने परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रूप देही परियसी सहस्रश्विन्ये अंगासी लागले असती परियसा येणे परी दिव्यशत वर्षे कष्टुल बहुशुधार्थ पुनरपी पावल यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंसी अजगर जन्म तृतीयसी चवथा जाहल लांडगा पाचवा जन्म आपणासी ग्राम शुक्र परियसी 6वा जन्म जाहलो कैसा सरडा होऊनी जन्मलो 7वा जन्म जाहलो श्वान 8वा जंबुक मतिहीन 9वा जन्म रोही हिरण 10वा झालो ससाना देखा मरकड जन्म 11 घारी झालो 12 जन्म 13वा मुंगूस वायस झालं 14 जांबुवंत झालो 15 रानकुकुट मी 16 जन्म झालो परियस पुढे येणे अवधारी 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन मार्जरोणी संभवून आलो स्वामी 18 19 जन्मासी मंडुक झालो परियसी कासव जन्मेशी विसमितिशी एकवितासी मत्स्य झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवांद झालो मी बधीर उलक जन्म 23वा जन्म चतुर्विशादिश झालो कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलिसी तुझी दर्शन महिमा कैसी
स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीचे परियसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंग लागले क्वचित त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश शतजन्मांतरीचे भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका गोचर याची कारणे कपूर गौर भूषण करी सर्वांगी जरी तू पुससे आम्हासी सांगेन दृष्टांत परियसे आम्ही देखले दृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविडेशी आचारहीन प्रेयसी सदारत शूद्रिणीसी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळून या विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती माता पिता दाई जगोती त्याची ती त्यासी बंधुवर्ग ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर भरी आणि स्त्रियांशी व्याभिचारी उन्मतपणे परियसाम वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्याभिचारासी तस्कर विद्या करीतीनिशी वदिले त्यासी एक शूद्रे वधुनिया विप्रासी ओढिनी नेले तेसी निशी टाकिले बहिर्गामासी अघोर स्थळी परियसा श्वान एक तै नगरी बैसला होता भस्मावरी क्षुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेतघानी देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बसून हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्म गेल श्वानाच्या पोटी लागिल प्रेताच्या ललाटी पक्षास्तड बहुवाटी लागले भस्म परियसा प्राण त्यजितात विजवर नेत होते यमकिंकर नाना परी करीत मार यमपुरी नेताती कैलासपुरीचे शिवदूत देखूनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजळीत म्हणती या ते कवने नेले या ते योग्य शिवपुर केवी नेले ते यमकिंकरे म्हणून धावती वेगवक्रे यमकिंकर मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा यम म्हणे शिवदूतांसी का मारिले माझ्या किंकरासी हिरोनी घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा एकोणी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारुण प्रेत कपाळी लांछन भस्म होते परियसा शिवदूत वचन एकोणी यमधर्म गेला परतुनी आपुले दूता प्राचारुणी सांगतसे परियसा यम सांगे आपुल्या दूता भूमीवरी जाऊन आता जे कोण असतील भस्मांकित त्या ते तुम्ही ना आणावे वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा ऐसेसी आम्ही लावितो भक्तीसी देवादिका दुर्लभ एकोणी वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन उद्धारावे जगज्जीवना ईश्वर तुची वामदेवा या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान कवन मंत्र उद्धारण विस्तारुणे सांग मज वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पुससी सांगेना आता विस्तारसी एक चित्त एक पा पूर्वी मांदार गिरी पर्वत क्रीडेसी गेले गिरिजापती कोटी रुद्राने गणास सहित बसले होते ओंगडसे नाना परीच्या गणासहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्न खजित सप्त प्रभावळीचे ऐसा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परियसा भाड नेत्र ज्वाळमाळ सर्वांगार्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडशकडा शोभतसे सदाशिव तक्षक देख वामकर्णी वासुकी असे काणी रक्षणी तया दोघांचे नयन नीलरत्ना परिशोभतसे नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्पाची या करी कंकण मुद्रिकाही देखा सर्पाची या मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्रांचे शोभा घंटी दर्पणांचे ऐसे परी दिसतसे एके हाती त्रिशूळ देख दुसरा डमरू सुरेखा एरे हाती खडगतिखा शोभतसे ईश्वर पानपात्र एके हाती धनुष्य बाणे कर शोभती खडांग परश एर हाती
अंकुश करी मिरवितसे. पंचवक्ष सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार. दिसतसे सालंकार सांगेन एका श्रोते जन. शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमोळी. हास्यवदन केवडी अपूर्व देखा श्री शंकर. दुसरे मुख उत्तरेसी शोभतसे विस्तारेसी. ताम्रवर्ण कार कमळेसी अपूर्व देसे परियेसा. तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी. जटाबंधन केली केसी सर्पवेष्टित परियसा. चवथे मुख दक्षिणेसी निर्वे नीलवर्णेसी. विक्राळ दाढा दारुणेसी दिसतसे तो ईश्वर. मुखाहुणी ज्वाळा निगती तैसे दिसे तीव्र मूर्ती. रुंडमाळा शोभती सर्पवेष्टित परियसा. पाचवे असे ऐसे वदन व्यक्ता व्यक्त असे जाण. साकार निराकर सगुण सगुण निर्गुण ईश्वर. ऐसा रुद्र महाभोळा सिंहासिनी आरूढला. पार्वती सहित शोभला बैसला असे परमेश्वर. पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार. निर्वितसे अगोचर सर्वेश्वरी परियसा. कनक चाफे गोरटी मोतियांचा हार कंठी. रत्न खजित मुकुटी नागबंदी दिसतसे. नाना परीच्या पुष्प जाती मुकुटावरी शोभती. तेथे भ्रमर आलपिती परिमळा लागित परियसा. मोतियांची थोर जाडी निर्वितसे मुकुटाजवळी. रत्न असिती जडली शोभियान मान दिसतसे. नासिक बरवे सकळ तेथे मिरवे मुक्ता फड. त्यावरी रत्ने सोज्वड जडली असती शोभमान. कानी तान वडे भोवरिया रत्न खजित मिरवलिया. अलंकार महामाया लेली असे जगतमाता. पीतवर्ण चोळी देखा उच तटातटीत शोभिनिका. एकावळी रत्न एका शोभतसे कंठीहार. आरक्त वस्त्र नेसली जैसे दांडिब पुष्पवेली. किंवा कुंकमे डरविली गिरिजा माता परियसा. बाहुदंड सुरेख करी कंकण मिरवे देख. रत्न खजित मेखळा देखा ल्यायले असे अपूर्वजे. अष्टमीच्या चंद्रासारखा मिरवे कपाळी टिडक जैसा. त्रिपुंड टिडा शुभ्र जैसा मोतियांचा परियसा. नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार. कवन वर्णू शके अपार जगन्माता अंबिकेचा. ऐसा शंभू उमेद सहित बैसलासी सबेस. 33 कोटी परिवारा सहित इंद्र सभा उघडिसे. उभे समस्त सुरवर देव ऋषी सनत कुमार. आले तेथे वेगवक्रे तया ईश्वर सबेसी. सनत कुमार तये वेडी लागतसे चरण कमळी. साष्टांग नमन बहारी विनवितसे शिवासी. जय जयाची उमाकांत जय जयाची शंभू विश्वकर्ता. त्रिभुवने तुझी दाता चतुर्विध पुरुषार्थ. समस्त धर्म आपणासी स्वामी निरूपिले कृपेसी. भरवार्ण तारवयासी पापक्षय कारणे. आनिक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्प पुण्ये. चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधीजे. ऐसे विनवी सनत कुमार मणी संतोषण्या ईश्वर. सांगता झाला कपूर गौर सनत कुमार मुनीसी. ईश्वर म्हणे तये वेडी एका देव ऋषी सकडी. घडे धर्म तत्काळी ऐसे पुण्य सांगेन. वेदशास्त्र समंतेसी असे धर्म परियसी. अनंत पुण्य त्रिपुंडेसी भस्मांकित परियसा. ऋषी विनंती ऐकोनी सांगे शंकर विस्तारुणी. गोमय द्रव देवाग्नी भस्म करणे परियसा. पुरातनीचे यज्ञस्थानी जे कासे मेदिनी. पुण्य बहुत लावताक्षणी भस्मांकित परियसा. सद्यो जातीय मंत्रेसी द्यावे भस्म तडहातासी. अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यांदी मंत्रे करुणी. मानस्तो केदी मंत्रेसी समर्दभो अंगुष्टेसी. त्र्यंबकादी मंत्रेसी शिरशीला विल परियसा. सद्युजादादी मंत्रेसी घ्यावे भस्म तडहातासी. अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करुणी.
मानस्तो देखिते मंत्रेसी समर्दावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादि मंत्रेसी श्रीसी लाविजे परियेसा त्रायुषेदि मंत्रेसी लाविजे ललाट भुंजासी त्राण्यदि मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमानामिकांगुळेसी लाविले पाहिजे ललाटेसी प्रतिमोन अंगुष्ठेसी मध्यरेषा काळीजे त्रिपुंडयेने परी लाविजे तुम्ही परिकरी महेश्वरासी व्रत करी वेदशास्त्रे बोलिताती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांगित त्रिपुंड विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविते भक्तीसी त्यांसी महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी जरी नेमे मंत्रासी त्याने लाविले भावशुद्धीसी त्यासी महिमा अपारेसी एक चित्त परियेसा रुद्राक्ष माडा जयाच्या गडा लाविलासे त्रिपुंड टिळा अन्य पाप होय केवळा तोही पूज्यतीही लोके ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वरे विस्तारुन लावा तुम्ही सकळ जन सनत कुमार दि ऋषीवर हो वामदेव महामुनी सांगते ऐसे विस्तारुणी ब्रह्म राक्षसे संतोषणी नमन केले चरण कमलासी नमन करुणी योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणेसी सूर्य संकात परियसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गाशी तक्षणी वामदेव महामुनी विदला तयासी परलोक त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगदुद्धारू इंडत होता भूमीवर येणेवरी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणावरी माथा ठेवित नमन करीत श्री गुरुशी निघाला आपुल्या स्थानासी झाले ज्ञान समस्तांसी श्री गुरुच्या उपदेशी मनुनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार भक्ती भावे ऐकती नर लाधे चारे पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे नुसेय सरस्वतूपाख्याने सिद्धनाम धारक संवादे भस्म महिमा वर्णन नाम 19 श्री गुरुदत्तात्रेय अपरमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त